नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांकरता खास घेऊन येत आहे ज्योत्स्ना प्रकाशन प्रकाशित पद्मिनी बिनीवाले अनुवादित सुप्रसिद्ध पुस्तक टागोरांच्या गोष्टी. यातल्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. पुनरागमन. राईचरण नोकर म्हणून बाबूंच्या घरी आला तेव्हा अवघा 12 वर्षांचा होता. यशोधर जिल्ह्यात त्यांचं घर होतं. लांब केसांचा, मोठ्या मोठ्या डोळ्यांचा, सावळ्या रंगाचा, सडसडीत राईचरण जातीनं आपल्या धन्यासारखाच कायस्थ होता. बाबूंच्या 1 वर्षाच्या मुलाला अनुकूलला सांभाळायचं, त्याची देखभाल करायची, हेच राईचरणचं मुख्य काम होतं. अनुकूलला राईचरणनंच लहानाचं मोठं केलं. अनुकूल शाळेत जाऊ लागला, मग कॉलेजात गेला, पुढे शिकून सवरून न्यायाधीश झाला. तोपर्यंत एकटा राईचरणच त्याची सर्व देखभाल करत असे. पुढे अनुकूल बाबूंचं लग्न झालं. राईचरणची नवी मालकीण घरी आली. अनुकूल बाबूंवर राईचरणचा जेवढा अधिकार होता, त्यापेक्षा जास्त अधिकार अनुकूलच्या पत्नीला प्राप्त झाला होता. आता अनुकूल बाबूंची सर्व कामं तिनं स्वतःकडे घेतली होती. राईचरणला आता चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. परंतु थोड्याच दिवसात अनुकूल बाबूंच्या पत्नीनं, नव्या मालकिणीनं एका गोड मुलाला जन्म दिला आणि राईचरणला परत त्याच्या आवडीचं काम मिळालं. नवकुमारला सांभाळायचं काम राईचरणकडे आलं आणि त्याच्याकडून काढून घेतलेल्या हक्कांची भरपाई झाली. राईचरण नवकुमारला तऱ्हेतऱ्हेनं जोजवत असे. त्याचे दोन्ही हात धरून त्याला वर उडवत असे. त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन त्याच्या पुढे मान डोलावत असे. त्याच्यासारखा सूर धरून असंबद्ध बडबड करताना तर राईचरणला खूप आनंद वाटे. नवकुमारही राईचरणला पाहून आनंदित होत असे. आता नवकुमार रांगत रांगत घराचा उंबरा ओलांडायला लागला होता. अशा वेळेस कोणी धरायला आलं की नवकुमार खी खी करून हसे आणि एखाद्या सुरक्षित जागी लपून बसे. त्याचे हे चातुर्य पाहून राईचरणला खूप आश्चर्य वाटे. राईचरण नवकुमारच्या आईला अतिशय विश्वासानं, अभिमानानं एखादं गुपित सांगावं तसं सांगे. तुमचं पोर मोठेपणी जड्ज होणार आणि 5,000 रुपये पगार मिळवणार. नवकुमारच्या वयाच्या दुसऱ्या कुणा मुलाच्या शहाणपणाबद्दल राईचरणला कोणी काही सांगू लागलं तर त्याचा त्याच्यावर तिळमात्र विश्वास बसत नसे. पण भविष्यकाळात जड्ज होणाऱ्या नवकुमार बाबत मात्र त्याच्या दृष्टीनं काहीही अशक्य नसे. हळूहळू नवकुमार पावलं टाकू लागला. डुलत डुलत चालू लागला. राईचरणच्या दृष्टीनं ती एक आश्चर्याचीच गोष्ट झाली. नवकुमार जेव्हा आईला आई, आत्याला आत्ती आणि राईचरणला चन्न म्हणू लागला, तेव्हा तर राईचरणचा आनंद गगनात मावेना. तो सगळ्यांजवळ त्याच्या बोबड्या बोलांचं कौतुक करत सुटला. राईचरण म्हणे, सगळ्याच मुलांप्रमाणे तो आईला आई म्हणतो, आत्याला आत्ती म्हणतो, पण मला मात्र तो चन्न म्हणतो. घरात तसं कुणी म्हणत असतं तर त्यांचं ऐकून नवकुमार बाबू तसं बोलतो असं म्हटलं असतं, पण हे काही वेगळंच. खूप वर्षांनी राईचरणला तोंडात दोरी धरून घोडा व्हावं लागलं. कधी त्याला पहेलवान बनून त्याच्याशी कुस्ती खेळावी लागे. खेळता खेळता हरावही लागे. जमिनीवर आपटावही लागे. आपटला नाही तर नवकुमार नुसतं आकांड तांडव करी. राईचरण नवकुमारला खूप गोष्टीही सांगत असे. याच वेळेस अनुकूल बाबूंची बदली पद्मा नदीकाठच्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी झाली. कलकत्त्याहून येताना अनुकूल बाबूंनी नवकुमारसाठी एक बाबा गाडी आणली. सॅटिनचा झब्बा, डोक्यावर जरीची टोपी, हातात सोन्याची कडी आणि पायात पैंजण घालून नवकुमारला राईचरण मोठ्या हौसेनं गाडीतून फिरायला नेत असे. पावसाळा सुरू झाला. पुरामुळे क्रुद्ध झालेली पद्मा नदी रानं, शेतं, गावच्या गावं एकामागून एक गडप करत निघाली होती. वाळवंट कुर्ण सारं काही पाण्यात बुडालं. अतिशय वेगात धावणाऱ्या प्रचंड लाटा नदीच्या पात्रात फेसाळत होत्या.
काठ सोडून वाहणाऱ्या नदीच्या तुफान पाण्याचा झपझप आवाज आणि लाटांच्या गर्जना दाही दिशात भरून राहिल्या होत्या. एके दिवशी दुपारी पाऊस थांबला होता, मात्र आभाळात ढगांची दाटी होतीच. हवेत सुखद गारवा होता. अशा छान वातावरणात राईचरणच्या या छोट्या विक्षिप्त धन्याला घरी मुळीच राहायचं नव्हतं. तो बाहेर जाण्यासाठी गाडीत चढून बसला. शेवटी राईचरण गाडी ढकलत त्याला नदी तीरावर घेऊन आला. अचानक पावसाचे मोठमोठे थेंब टपटपू लागले. समोरच्या तीरावरील वाळवंटात शुकशुकाट होता. सूर्यास्ताची वेळ झाली होती. त्या भयाण वातावरणात सारखं एका बाजूला बोट दाखवत नवकुमार वारंवार म्हणू लागला, चन्नफू चन्नफू. जवळच दलदलीच्या ठिकाणी असलेल्या कदंब वृक्षावर असंख्य फुलं फुलली होती. त्याकडे नवकुमारचं लक्ष गेलं होतं. 2-4 दिवसांपूर्वी राईचरणनं काठी कापून तिला कदंबाची फुलं लावून त्याला छानपैकी गाडी बनवून दिली होती. तिला दोरी बांधून ओढताना नवकुमारला खूप आनंद झाला. त्या दिवशी राईचरणला लगाम तोंडात धरून घोडा व्हावं लागलं नव्हतं. त्याची साईस पदावर बढती झाली होती. नवकुमार कितीही रडला, त्यानं कितीही आरडाओरडा केला, तरी राईचरणला फुलं तोडायला जावंसं वाटेना. आजूबाजूच्या गंभीर वातावरणाकडे बघत नवकुमारचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला, तो बघ, तो पक्षी बघितलास? तो बघ, तो उडाला. अरे गेला. ये रे पाखरा, ये. हातवारे करत सारखं काहीतरी बडबडत तो गाडी ढकलत राहिला. परंतु जो मुलगा भविष्य काळात न्यायाधीश होणार असं भविष्य वर्तवलं होतं, त्याला अशा उपायानं फसवणं कसं शक्य होतं? शिवाय पक्ष्यांना आकर्षण वाटावं असं तिथे आजूबाजूला झाडही नव्हतं. त्यामुळे राईचरणनं निर्माण केलेल्या काल्पनिक पक्ष्यांवर फार वेळ काम भागणार नव्हतं. अखेर नाईलाज होऊन राईचरण म्हणाला, बाळा, तू गाडीत बसून राहा, मी पटकन फुलं तोडून आणतो. मात्र नदीच्या पाण्याकडे जायचं नाही हं, बघ गेलास तर. एवढं बजावून त्यानं गुडघ्यापर्यंत धोतराचा काचा मारला आणि तो कदंबाच्या झाडाच्या दिशेने निघाला. परंतु ज्या वेळेस राईचरणनं ताकीद दिली, नवकुमारला पाण्याकडे जायचं नाही म्हणून बजावलं, त्याच वेळेस नवकुमारचं मन कदंबाच्या झाडावरून उडून खळाळत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाकडे धावलं. त्यानं पाहिलं, नदीचं पाणी खळखळ करत धावत सुटलं होतं. जणू काही त्या हजारो खट्याळ लाटा लहान मुलांसारख्या खळखळून हसत कोणत्या तरी अदृश्य राईचरणचा हात सोडून सैरावैरा धावत सुटल्या होत्या. दुर्दैवानं त्या छोट्या मुलाचं मन ते पाणी पाहून इतकं अधीर झालं की गाडीतून उतरून तो हळूहळू नदीच्या प्रवाहाकडे गेला. जाता जाता त्यानं एक गवताचं पातं तोडून घेतलं आणि ते मासे धरायचं जाळं आहे अशी कल्पना करून पुढे झुकून तो मासे धरायला लागला. जणू त्या नदीच्या प्रवाहातील जलपऱ्या चित्रविचित्र आवाज करून त्याला आपल्या खेळघरात खेळायला बोलावत होत्या. धप्प करून कसला तरी आवाज झाला, पण पावसाळ्यात पद्मेच्या काठी असे कितीतरी आवाज होत असत. राईचरणनं ओंजळभर कदंबाची फुलं तोडली. झाडावरून उतरून तो हसत मुखानच गाडीजवळ आला. बघतो तर तिथे कोणी नाही. त्यानं चारी दिशांना मोठ्या अपेक्षेनं भिरभिर पाहिलं, पण कुठेच कोणीही नव्हतं. क्षणभर राईचरणचं रक्त गोठून गेलं, डोळ्यापुढे अंधारी आली, भोवतालचं सगळं गरगर फिरतंय असं भासू लागलं. त्याचं हृदय विदीर्ण झालं होतं. घरी लपून बसलेल्या नवकुमारला तो हाक मारी तशी प्राण एकवटून त्यानं हाक मारली, बाबू, अरे माझ्या गुणी बाळा. पण चन्नला कोणीच उत्तर दिलं नाही. लहान मुलाच्या खट्याळ हसण्याचा आवाज कुठे घुमला नाही. पद्मा नदी मात्र पूर्वीसारखीच खळखळ आवाज करत धावत होती. जसं काही घडलेलं तिला कळलंच नव्हतं. जणू काही लहान मुलाच्या मृत्यूसारख्या क्षुल्लक घटनेकडे लक्ष द्यायला तिला फुरसत नव्हती. संध्याकाळ झाली. काळजीत पडलेल्या नवकुमारच्या आईनं चारी दिशांना माणसं पाठवली. हातात कंदील घेऊन आलेल्या लोकांनी पाहिलं तर मध्यरात्रीच्या वादळी वाऱ्यासारखा, बाबू, अरे माझ्या बाळा, अशा व्याकुळ आवाजात हाका मारत राईचरण नदीच्या काठाकाठानं फिरत होता.
नवकुमारचा शोध घेऊन शिणलेला राईचरण अखेरीस पाय ओढत घरी परतला आणि मालकिणीच्या पायापाशी कोसळला. त्याला काहीही विचारलं तरी मा ठाकूराणी काय झालं मला काही माहित नाही एवढंच रडत रडत सारखं म्हणत होता. हे नक्की पद्मा नदीचंच काम असणार हे सगळ्यांनाच कळून चुकलं. पण खेडेगावात काही संशयी वृत्तीचे लोकही असतात. त्यांच्या मनातली शंका काही दूर झाली नाही. त्यांच्याबरोबर मा ठाकूराणीलाही वाटू लागलं की राईचरणनंच बाळाची चोरी केली असणार. ती राईचरणला विनवणी करत म्हणाली, तू त्याला आणून दे, तुला हवे तेवढे पैसे देऊ आम्ही. हे ऐकून तर राईचरण कपाळ बडवू लागला. रागाच्या भरात मालकिणीनं त्याला घराबाहेर हाकलून द्यायला सांगितलं. आपल्या बायकोच्या मनात राईचरण बद्दल निर्माण झालेला संशय दूर करण्याचा अनुकूल बाबूंनी खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, अगं राईचरण असलं क्रूर कर्म कशासाठी करील? का नाही करणार? बाळाच्या अंगावर सोन्याचे दागिने होते ना. मा ठाकूराणी संतापून म्हणाली. राईचरण गावी निघून गेला. इतकी वर्ष त्याला स्वतःला मूलबाळ नव्हतं. आता मूल होण्याची शक्यताही नव्हती. पण दैव कसं पहा, वरील प्रकाराला वर्ष झालं नाही तोच त्याला एक मुलगा झाला आणि मुलाच्या जन्मानंतर लगेचच राईचरणच्या पत्नीचा अंत झाला. या बाळाबद्दल राईचरणच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण झाली होती. त्याला वाटत होतं, हे बाळ जन्माला येऊन जणू काही आपल्या मनातलं नवकुमार बाबूंचं स्थान घेऊ पाहतंय. धन्याचं मूल पाण्यात बुडवून आपण पुत्रसुख अनुभवणं हे घोर पाप आहे, असंच त्याला वाटे. राईचरण त्या मुलाचा रागराग करी, त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष करी की त्याचा सांभाळ करायला राईचरणची बहीण नसती तर ते फार दिवस जगलंही नसतं. परंतु हळूहळू राईचरणचं मन बदललं. हे बाळही योग्य वेळी उमरा ओलांडायला लागलं. खोडसाळपणा करून घराबाहेर जायला लागलं. त्याचं हसणं, रडणं, बघणं सारं काही नवकुमार बाबूंसारखंच होतं. एखाद दिवशी त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून राईचरणच्या हृदयात कालवा कालव होई. त्याला वाटे, नवकुमार बाबू राईचरण दिसत नाही म्हणून त्याला शोधत मृत्यूच्या अज्ञात प्रदेशात आक्रंदन करतो आहे. राईचरणच्या बहिणीनं मुलाचं नाव फेलना ठेवलं होतं. काही दिवसांनी फेलना बोलायला लागला. तो त्याच्या आत्याला आत्ती म्हणू लागला. ती परिचित हाक ऐकून राईचरणला वाटू लागलं की नवकुमार आपल्या चन्नाची माया सोडून गेला नाही, परत जन्म घेऊन आपल्या घरी आलाय. आणि मग या विचाराला बळकटी देणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्या मनात येऊ लागल्या. नवकुमारच्या मृत्यूनंतर लगेचच झालेला फेलनाचा जन्म, इतकी वर्ष त्याला मूलबाळ न होता उतार वयात त्याच्या पत्नीनं फेलनाला जन्म देणं, आत्याला आत्ती म्हणणं, या साऱ्या गोष्टींमुळे राईचरणच्या मनात आलेला विचार दिवसेंदिवस दृढ होत गेला. बाळ मा मा आत्ती म्हणत पावलं टाकू लागला. तेव्हा राईचरण चमकला. होय, हेच ते, अगदी तसंच आहे सारं. त्याच्याच ह्या साऱ्या खुणा, हाच तो भविष्यातला जज्ज. राईचरणची आता खात्रीच पटली. अचानक त्याला आपल्यावरच्या त्या भयंकर आरोपाची आठवण झाली. होय, तो आश्चर्यानं स्तिमित होऊन स्वतःशीच म्हणाला, आईचं हृदय होतं ते. खरं तेच बोलत होतं. मी तिच्या मुलाला चोरलं असंच म्हणत होती ना ती. आजपर्यंत तो फेलनाशी जे वागला त्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. आता तो फेलनावर जीव तोडून प्रेम करू लागला. मग राईचरण फेलनाला तो मोठ्या घरचा मुलगा असल्यासारखा वाढवू लागला. त्यानं त्याच्यासाठी सॅटिनचा झब्बा आणि जरीची टोपी आणली. आपल्या मृत पत्नीचे दागिने मोडून त्यानं फेलनाला दागिने केले. शेजारच्या मुलांबरोबर तो त्याला खेळू देईना. रात्रंदिवस स्वतःच त्याचा खेळगडी होऊन त्याच्याशी खेळू लागला. आजूबाजूची मुलं फेलनाला उपहासानं नबाब पुत्र म्हणत. मोठ्या माणसांना राईचरणचं हे मुलाच्या बाबतीतलं वागणं वेडेपणाचं वाटे. फेलनाचं शाळेत जाण्याचं वय झालं तेव्हा घरदार शेत सारं विकून राईचरण त्याला कलकत्त्याला घेऊन गेला. त्यानं मोठ्या कष्टानं स्वतःसाठी एक नोकरी मिळवली आणि फेलनाला विद्यालयात दाखल केलं. तो आपलं स्वतःचं कसं तरी भागवत असे, पण फेलनाला मात्र खाणं पिणं कपडा लत्ता या कोणत्याच बाबतीत काही कमी पडू देत नसे. तो मनाशी म्हणे, माझा बाळ, माझा छोटा धनी माझ्याकडे आलाय. बाळा, माझ्याकडून कोणतंही दुर्लक्ष होऊन तुला त्रास होता कामा नये.
अशा तऱ्हेनं 12 वर्ष उलटली. फेलना लिहिण्या वाचण्यात, दिसण्या वागण्यात सुद्धा चांगला होता. तो प्रकृतीनंही धष्टपुष्ट होता. केस, वेश चांगला ठेवण्याकडे त्याचं विशेष लक्ष असायचं. त्याची वृत्ती काहीशी सुखासीन आणि शौकीन होती. राईचरण विषयी त्याच्या मनात पिता म्हणून प्रेम असलं तरी तो त्याला वडील म्हणून मान देत नसे. त्याचं मुख्य कारण म्हणजे राईचरण त्याच्याशी एखाद्या नोकराप्रमाणे वागत असे. शिवाय राईचरणची आणखी एक चूक म्हणजे तो फेलनाचा बाप आहे ही गोष्ट त्यानं सगळ्यांपासून गुप्त ठेवली होती. ज्या छात्रालयात फेलना राहत होता तिथल्या मुलांचा खेडवळ राईचरण म्हणजे चेष्टेचा विषय होता आणि राईचरणच्या पश्चात फेलनाही त्यांच्या सुरात सूर मिसळत नसेलच असं सांगता येणार नाही. तरीही प्रेमळ निरागस राईचरण बद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना मनोमन प्रेम होतं. तसा फेलनालाही राईचरण खूप आवडत असे, पण ती भावना वडिलांप्रमाणे नसून त्या आपलेपणात थोडी कृपेची छटा मिसळलेली होती. राईचरण आता वृद्ध झाला होता. त्याचा धनी त्याच्या कामात सारख्या उणिवा काढत असे. खरं म्हणजे वयानं कष्टानं त्याचं शरीर ढिलं पडलं होतं. तो कामातही पहिल्यासारखं लक्ष देऊ शकत नव्हता. कोणत्याही गोष्टीचं त्याला पटकन विस्मरण होई. परंतु कामाचा पूर्ण मोबदला देणारा मालक वार्धक्याची सबब मानणारा नव्हता. राईचरणनं शेतीवाडी विकून जे पैसे जमा केले होते तेही आता संपत आले होते. चांगला कपडा लत्ता मिळत नाही म्हणून फेलनाही आता चिडचिड करू लागला होता. शेवटी एके दिवशी राईचरणनं मनाशी काही ठरवून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. फेलनाला थोडे पैसे देऊन तो म्हणाला, मी एका महत्वाच्या कामाकरता काही दिवसांसाठी गावी जातोय. काम झालं की लगेचच परत येईन. राईचरण कलकत्त्याहून निघाला तो थेट बारासत गावी गेला. अनुकूल बाबू तिथे न्यायाधीश होते. त्या दिवशी संध्याकाळी अनुकूल बाबू ऑफिसातून थकून येऊन आराम करत होते. त्यांची पत्नी मा ठाकूराणी एका संन्याशाजवळ बसून त्याला खूप पैसे देऊन त्याच्याकडून पुत्र प्राप्तीसाठी औषध म्हणून कसलीशी मुळी आणि आशीर्वाद घेत होती. एवढ्यात अंगणातून आवाज आला, आई कल्याण असो. कोण आहे रे? अनुकूल बाबूंनी बसल्या जागेवरूनच विचारलं. राईचरण पुढे येत म्हणाला, मी राईचरण. वृद्ध राईचरणला पाहून अनुकूल बाबूंचं हृदय भरून आलं. अनुकूल बाबूंनी आस्थेनं त्याची चौकशी केली आणि त्याला परत कामाला ये म्हटलं. म्लान हसत राईचरण म्हणाला, मला फक्त मा ठाकूराणीच्या पाया पडायचे. अनुकूल बाबू राईचरणला घेऊन घराच्या आतल्या बाजूला गेले. मा ठाकूराणी काही राईचरणचं खुल्या मनानं स्वागत करू शकली नाही. राईचरणनं त्याकडे दुर्लक्ष केलं. हात जोडून तो म्हणाला, बाबू, मा ठाकूराणी, मीच तुमच्या मुलाची चोरी करून त्याला घेऊन गेलो होतो. पद्मा नदीनं त्याला नेलेलं नाही. कृतघ्नपणा करणारा अधम माणूस मीच आहे. अनुकूल बाबू आश्चर्यानं म्हणाले, काय म्हणतोस काय? कुठे तो? माझ्या जवळच आहे, मी त्याला परवा आणून देतो. राईचरण म्हणाला. त्या दिवशी रविवार होता, कोर्टाला सुट्टी होती. अनुकूल बाबू आणि मा ठाकूराणी दोघेही मोठ्या उत्कंठेनं सकाळपासून राईचरणची वाट पाहत होते. 10च्या सुमारास राईचरण फेलनाला घेऊन आला. मा ठाकूराणीनं फेलनाला पाहिल्याबरोबर कसलाही विचार न करता त्याला जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवलं. ती आनंदानं इतकी वेडी झाली की तिनं त्याला गोंजारलं. त्याचा माथा हुंगला. अतृप्त डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत राहिली. क्षणात रडताना, क्षणात हसताना ती अतिशय व्याकुळ झाली. मुलगा दिसायला देखणा होता. त्याचा वेशही मोठ्या माणसाच्या मुलाला शोभेल असाच होता. दारिद्र्याचं कुठलंही लक्षण तिथे नव्हतं. चेहऱ्यावर अतिशय लाजरे विनयशील भाव होते. ते पाहून अनुकूल बाबूंचं हृदयही पुत्रप्रेमानं भरून आलं. तरीही त्यांनी अतिशय शांतपणानं विचारलं, हा मुलगा आमचाच आहे, याला पुरावा काय? राईचरण म्हणाला, अशा गोष्टीला पुरावा काय असणार? मी तुमच्या मुलाची चोरी करून घेऊन गेलो होतो हे फक्त त्या परमेश्वराला माहित आहे. या जगात ते बाकी कोणालाही माहित नाही. मनावरचा भार हलका झाल्यावर अनुकूल बाबींनी शांतपणे विचार केला. मुलाला पाहता क्षणी आपली पत्नी त्याला घट्ट धरून बसलीये. अशा वेळेला पुरावे मागण्यात काय अर्थ आहे? आता त्यावर विश्वास ठेवणंच योग्य आहे. शिवाय हा जुना वृद्ध नोकर आपल्याशी खोटं कशाला बोलेल? मुलाशी बोलताना अनुकूल बाबूंच्या लक्षात आलं की लहानपणापासून राईचरण जवळ असल्यामुळे
राईचरणला तो पिता समजतो, पण या राईचरण मात्र त्याच्याशी नोकरासारखा वागतो. तरीही आपल्या वृद्ध नोकराचा तो घोर अपराध ते विसरू शकत नव्हते. ते राईचरणला म्हणाले, राईचरण, तू मात्र तुझी सावली सुद्धा इथं पडू देता कामा नयेस. गदगदलेल्या स्वरात राईचरण म्हणाला, प्रभू, एवढ्या म्हातारपणी मी कुठं जाऊ? मा ठाकूराणी म्हणाली, राहू दे त्याला इथं, आपल्या मुलालाही बरं वाटेल, मी त्याला क्षमा करीन. पण न्यायपरायण अनुकूल बाबू म्हणाले, त्यानं जे कृत्य केलं आहे ते क्षमा करण्यासारखं नाही. राईचरण अनुकूल बाबूंच्या पाया पडत म्हणाला, बाबू, हे काम मी नाही केलं, देवानं करवलंय. राईचरण आपलं पाप परमेश्वराच्या माथ्यावर मारतो आहे हे पाहून आणखी संतापत अनुकूल बाबू म्हणाले, एकदा ज्यानं विश्वासघात केलाय त्याच्यावर आणखी विश्वास ठेवण्यात काय अर्थ आहे? राईचरण धन्याचे पाय पकडत म्हणाला, धनी, विश्वासघात करणारा मी नव्हे. मग कोण? अनुकूल बाबूंनी विचारले. राईचरण म्हणाला, माझं दुर्दैव. पण त्याच्या बोलण्यानं कोणाचंच समाधान झालं नाही. राईचरण हताशपणे म्हणाला, आता या जगात माझं कोणी नाही. फेलनानं जेव्हा पाहिलं की आपण बड्या न्यायाधीशाचा मुलगा असून आपल्याला राईचरणनं चोरी करून इतके दिवस मुलगा म्हणून स्वतःजवळ ठेवलं, तेव्हा मनातल्या मनात त्यालाही राईचरणचा रागच आला. तरीही तो उदार मनानं अनुकूल बाबूंना म्हणाला, बाबा, त्याला क्षमा करा. त्याला घरी ठेवून घेतलं नाही तरी दर महिन्याला त्याला काही पैसे पाठवा. त्यावर राईचरण काहीच बोलला नाही. एकदा त्यानं आपल्या मुलाकडे निरखून पाहिलं. धनी आणि मालकिनीच्या पाया पडून तो घराबाहेर पडला आणि जगातल्या असंख्य माणसात मिसळून गेला. महिना अखेर अनुकूल बाबूंनी त्याच्या गावी त्याच्या पत्त्यावर पैसे पाठवले, पण ते पैसे परत आले कारण त्या ठिकाणी राईचरण या नावाचा कोणी माणूस सापडलाच नाही. धन्यवाद.